स्कूल कौंढा तालुका कंधार जिल्हा नांदेडच्या वतीनं आयोजित केलेला विद्यार्थी संसद उद्घाटन व आनंद नगरी बक्षीस वितरण तथा मार्गदर्शन कार्यक्रम। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे संस्थापक सचिव आणि वसंतराव नाईक महाविद्यालयात गणित या विभागात कार्यरत असणारे, ज्यांच्या हाताखाली जवळपास 10-11 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केलेली आहे, असे उच्च विद्या विभूषित संस्था चालक तुम्हाला लाभलेले आहेत। खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। माझे परममित्र प्राध्यापक डॉक्टर दिलीप संभाजीराव पालिमकर सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याच महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र हा विषय शिकवत असलेले आपल्याच गावचे सुपुत्र प्राध्यापक भगवान शंकररावजी देशमुख सर, आपल्या शाळेच्या अत्यंत उपक्रमशील अशा मुख्याध्यापिका रंजिता पाटील मॅडम, या विद्यार्थी संसदेचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये शेख इम्रान आहे, सय्यद नसरीन आहे, सुजाता ताई आहे, देशमुख काव्य आहे, हट्टे ओंकार आहे, कदम ऋतुराज, पांचाळ शुभम आणि त्याचबरोबर आनंद नगरीच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पारितोषिक प्राप्त केलेला आहे तो रुद्र आहे, योगीराज आहे, सानवी आहे, या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सुरुवातीलाच या विद्यार्थी संसदेचं उद्घाटन झालं असं मी मनपूर्वक जाहीर करतो। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं सूत्रसंचलन करत असलेले, मला खूप आवडलं त्यांचं सूत्रसंचलन, असे बरगले सर आणि माझ्या आवडत्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, वेळोवेळी सावधान। आता फक्त अर्धा तास मी तुमच्याशी बोलणार आहे, ऐकणार ना? आता मी जे प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे, देणार ना? या बाजूला जी प्रतिमा आहे, फोटो लावलेला आहे, कोणाचा आहे? जोरात। सरस्वती ही कशाची देवता आहे? कशाची देवता आहे? सरस्वतीच्या हातामध्ये कशाचा फोटो आहे? कशा काय आहे हातात? काय आहे? त्या विण्याला किती तार आहेत? 4। आता बघा मी सांगतोय, विद्येची देवता सरस्वती, तिच्या हातामध्ये वीणा आहे, त्या विण्याला 4 तार आहेत। त्या 4 तारा म्हणजे कशा कशाच्या आहेत? पहिली तार म्हणजे विद्यार्थी, दुसरी तार म्हणजे पालक, तिसरी तार म्हणजे शिक्षक आणि चौथी तार म्हणजे चालक, संस्था चालक किंवा सरकार चालवत असेल शाळा तर ते चालक। कळलं का? म्हणजे उगीच तो विना हातात दिलेला नाहीये, तर त्या तुम्हाला माहित असेल, तुम्ही कधी कीर्तन वगैरे संगीत ऐकायला गेला असेल तर महाराजांच्या गळ्यामध्ये काय असतो? त्या विण्याच्या 4 तारा महाराज काय करतात? एका स्वरामध्ये लावतात का? कारण सारखा आवाज यावा म्हणून। तसं शिक्षण शिकून जर तुम्हाला जीवनाचा खऱ्या अर्थानं स्वर सापडवायचा असेल तर या चौघांच्या मध्ये संगत निर्माण होणं महत्वाचं आहे। कोणाकोणामध्ये? विद्यार्थी, वा जोरदार टाळ्या। आणि म्हणून आमचे दिलीपरावजी विद्यार्थ्यांसाठी काम करतात, शिक्षकांच्यासाठी काम करतात, एखादा पालक मेळावा घेत असतील पालकांच्यासाठी काम करतात आणि स्वतः चालक म्हणून देखील ते उपस्थित आहेत। म्हणून तुमची शाळा इवलेसे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी। 25 विद्यार्थ्यांपासून आज शाळेमध्ये 450 विद्यार्थी निर्माण झाले। त्याचं कारण काय आहे? तर या 4 तारांचा संगम आहे। म्हणून त्याच्यातली सगळ्यात पहिली तार कोणती आहे मुलांना सांगा पटकन? कोणती आहे? वा वा वा,
विद्यार्थी हा शब्द कसा बनलाय माहितीये तुम्हाला? मग तेच तर सांगायला मला बोलवलंय सरांनी. विद्यार्थी मला शब्द कसा बनलाय? विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. लक्षात आलं? विद म्हणजे अर्थी म्हणजे जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हणतात? मग जाणीव कुणाची प्राप्त करायची? स्वतःची. पहिल्यांदा जाणीव कुणाची प्राप्त करून घ्यायची? जाणीव म्हणजे ओळख. आपल्याकडे एक मान आहे, तुम्हाला माहिती आहे का? ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळून मिळो रे. पहिल्यांदा आपल्याला ओळख कुणाची झाली पाहिजे? कुणाची झाली पाहिजे? दक्षिण भारतामध्ये एक कलावम कोट नावाचं गाव आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. दक्षिण भारतामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे कलावम कोदम. त्या गावातले लोक पहाटे उठतात, आंघोळ करतात आणि त्या गावातल्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात. कशाची मूर्ती असेल वर त्या मंदिरामध्ये? सांगा बरं कोणी? सरस्वतीची. आणखीन सांगा कशाची असेल? नाही, आणखीन दुसरं सांगा ना. कशाची असेल मूर्ती? महादेवाची. वा. आणखीन सांगा. हनुमंताची. तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनो, त्या मंदिरामध्ये कोणत्याच देवाची मूर्ती नाहीये. तर त्या गावातल्या मंदिरामध्ये काय आहे माहितीये तुम्हाला? तिथं 6 फूट असा उंच आरसा लावलेला आहे. काय लावले? दररोज त्या कलावम कोदम मधला माणूस सकाळी उठतो, आंघोळ करतो आणि त्या मंदिरामध्ये जातो. असा आरसा लावलेला आहे. त्या आरशामध्ये स्वतःच रूप बघतो आणि स्वतःला प्रश्न विचारतो, मी कोण आहे? मी कोण आहे? मी मुलगी आहे, मी मुलगा आहे, मी माणूस आहे, मी फलाण्या वडिलांचा मुलगा आहे. तर मग मी माणूस म्हणून मी विद्यार्थी आहे. आपण प्रश्न विचारायचा, दररोज आरशामध्ये बघायचा. आता उठलं की कशात बघायचं? आणि आरशात बघायचं. शेंबूड कुठं आला आणि मेकूड कुठं आला बघायचं तर बघायचं. पण पहिल्यांदा आपण आपलं रूप बघायचं, आपलं तोंड बघायचं आणि आपण आपल्याला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे? हा, मी विद्यार्थी आहे. कोण आहे? मी विद्यार्थिनी आहे. मग माझं पहिलं कर्तव्य कोणतं आहे? अभ्यास. कोणतं कर्तव्य आपलं? अभ्यास करणं. पहिलं कर्तव्य कोणतं आहे? किंवा आपण आपल्या आरशामध्ये बघायचं आणि आपण आपल्याला प्रश्न विचारायचा, मला सगळ्यात जास्त काय आवडतं? चोरून बिस्किट खाणं, चोरून चॉकलेट, असं नाही. आपण आरशामध्ये बघायचं, डोळे बंद करायचे, मनामध्ये विचारायचं, मला सगळ्यात जास्त काय आवडतं? हा, मला सगळ्यात जास्त चित्र करणं आवडतं. कोणाला चित्र आवडत असते? हा, मला सगळ्यात जास्त गाणं म्हणणं आवडतं. एखाद्याला डान्स करणं आवडत असेल, एखाद्याला खेळ खेळणं आवडत असेल. बरोबर आहे की? आपल्याला जे आवडतं तेच मनातून करायचं. लक्षात आलं का? आलं? हा, जे मनातून आपल्याला आवडतं ते करायचं. जगामध्ये कोणतीच गोष्ट कमी महत्वाची नाही. तुम्हाला माहित आहे, ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला क्रिकेटमध्ये, त्यांचं नाव काय? अलिनकर सर. औरच पोरं हुशार आहेत रे. वाटाळ्या वाजवा. मोबाईल मला भाषणाला बोलवला. किती लेकर हुशार आहेत. वा वा वा, बरोबर आहे. नाही तर काय सांगावं पोरं. एका शाळेमध्ये गेलो मी, मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांना, म्हणजे
सगळ्यात जास्त नारळाची झाडे कुठं आढळून येतात? एक मुलगा उठला, म्हणला मी सांगतो. म्हणलं सांग. आणि त्याला उत्तर दिलं, म्हणला डांग्याच्या डब्यावर. एकदा शाळेमध्ये मुलांना प्रश्न विचारला भूगोलच्या वर्गामध्ये. मी देखील तुमच्या सारख्या 5वी ते 12वीच्या शाळेचा 10 वर्ष प्राचार्य होतो. विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी, माहितीये तुम्हाला? तिथं देशातलं पहिलं पब्लिक स्कूल आहे. NT ची मुलं भारतातली सगळी 640 मुलं मुली राहतात आपल्या कमळेवाडीला. तिथलं मी 10 वर्ष प्राचार्य होतो. तर मी एका शाळेमध्ये गेलो आणि भूगोलच्या पहिले सावधान बसा, नीट बसा. आणि त्यांना विचारलं, सांगा रे मुलांनो. मुलांना प्रश्न विचारला असाच एकदा मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, 2 ऑक्टोबरला ज्या बापूजींची जयंती साजरी केली जाते त्यांचं पूर्ण नाव काय? एक मुलगी उठली, म्हणले मी सांगते. आणि तिनं उत्तर दिलं. ती म्हणली आसाराम बापू. पण तुम्ही मुलं फार हुशार आहात. तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला जे आवडतं ते मनातून करा. तुम्हाला मोठं व्हायचंय ना? माझ्यासारखं, पालिमकर सरांसारखं, पाटील मॅडम सारखं, या मॅडम आणि या सरांसारखं व्हायचंय ना? बघा, सचिन तेंडुलकरला 10वीला मार्क कमी होते, पण सचिन तेंडुलकरला सगळ्यात जास्त काय आवडत होतं? क्रिकेट. त्यानं ठरवलं इकडं काही आपल्याला मार्क पडणार, पण आपल्याला क्रिकेट आवडतो. त्यांनी बॅटवर प्रेम केलं, मनातून बॅटवर प्रेम केलं आणि जगातला श्रेष्ठ क्रिकेटर झाला. सगळ्यांनीच क्रिकेटर व्हावी म्हणालो नाही. तुम्हाला जे आवडतंय ते मनातून करा. तुम्हाला माहिती आहे लता मंगेशकर, त्यांच्या घरामध्ये खूप सदस्य होते, वडील वारले. आता घरच्या लोकांना कसं पोसायचं? लताजींनी डोळे बंद केले, मनाला विचारलं मला सगळ्यात जास्त काय आवडतं? संगीत, गायन. त्यांनी गायनावर प्रेम केलं आणि लताजी जगातल्या श्रेष्ठ गायिका झाल्या. म्हणून सगळ्यात आपलं काय महत्वाचं आहे? तुम्हाला विद्यार्थी म्हणजे जाणीव प्राप्त करणे. पहिल्यांदा आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की मी मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये आहे, पब्लिक स्कूल मध्ये आहे. मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. गरिबी आली म्हणून लाजायचंय का? मी मुलगी आहे, मी कसं शिकू असा विचार करायचा आहे का? आत्मविश्वास बाळगा. काय बाळगा? गोष्टी आवडतात? आवडतात खरंच की? मग टाळ्या वाजवा. बैठे बैठे सावधान सावधान बसा. आता एक मस्त गोष्ट सांगतो तुम्हाला की बघा, आत्मविश्वास असल्यास काय होतं ते. आवडती ना गोष्ट? एकदा काय झालं, एका राजाला मुलगाच नव्हता. राजाला काय नव्हता? मग आता त्या काळामध्ये राजा मेल्याच्या नंतर त्याच्या गादीवर बसायला कोणतरी लागेल की नाही? मग त्या राजाने विचार केला की आता आपल्या गादीवर कुणाला बसवायचं? आपल्याला तर मुलगा नाहीये. मग त्यांनी विचार केला. तो राजा होता बडोद्याचा, गुजरात मधल्या तो राजा. त्याने विचार केला की मूळ आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्या कुळातलं कोणी तिकडे गावाकडे आहे का बघावं. आणि मग त्यांनी शोध घेतला तर महाराष्ट्रामध्ये त्या त्र्यंबकेश्वरच्या बाजूला त्यांच्या चुलत चुलत भावांच्या पैकी एक जण निघाला ज्याला 3 मुलं होती. किती मुलं होती? मग त्या बडोद्याच्या राजाने सांगितलं जा त्या गावाला जा आणि तिथं त्याची 3 मुलं आहेत, त्या 3ही मुलांना बोलावून आणा. त्या 3घांच्या पैकी मला एकाला राजा बनवायचंय. काय बनवायचंय? मग ते आले कलेक्टर त्या काळातले. तिथल्या त्या माणसाला त्याच्या 3 मुलांना घेऊन कुठं आले? बडोद्याला. कुठं आले? आणि आल्याच्या नंतर 14 जण, पालिमकर सर, पाटील मॅडम, देशमुख सरांसारखे असे इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले होते, मुलाखत घ्यायला. त्यातला 7 वर्षाचा मुलाला बोलवलं. 3 मुलं आले होते ना, त्याच्यातल्या पहिल्या मुलाला विचारलं, सांग रे तू का आलास इथं? बघा, आत्मविश्वास सांगालो तुम्हाला. कोणतंही काम करताना कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? पहिल्याला बोलवलं 7 वर्षाच्या मुलाला, तू का आलास इथं? ते पोरग म्हणलं माझ्या बाबानं आणलं म्हणून आलो.
माझ्या बाबाने आणलं म्हणून आलो म्हणाले आणि मुळू राहिले. आई म्हणले हे फेल आहे, ह्याला पाठवून द्या वापस. दुसऱ्या 12 वर्षाच्या मुलाला बोलवलं. अरे म्हणले तू का आलास? अरे तू का आलास म्हणल्या आलोच म्हणलं, गेलं जे पळून ते वापस आलंच. तिसरं एक पोरग बाहेर बसलं होता, त्याचा नंबर आला. त्याचं वय होतं 9 वर्षाचं. त्याला बोलवल्याबरोबर ते 9 वर्षाचं पोरग दरवाजात आलं आणि दरवाजात येऊन म्हणलं, सर मी येऊ का मध्ये? अरे म्हणले हे पोरग जरा वेगळं दिसाले, कॉन्फिडन्स आहे याचा. या आलं मध्ये. सर बसू का मी? सिट डाऊन, बसा. आणि ते बसले तर असं चोरी करून आल्यास कसं माणूस बसतोय. बिस्किट खालास का? खाला असलं की काय म्हणतंय? नाही खाल. चॉकलेट खालास का? नाही खाल. खाल्याला असल्यास. पण हे पोरग तसं नाही. त्या तिघाईकडे डोळ्यात डोळे टाकून बघायला लागलं. त्याला पहिला प्रश्न विचारला. तिथं राणी साहेब बसलेल्या होत्या. त्यांनी कुठून आलास? त्यानं गावाचं नाव सांगितलं. आता आपण आपल्याकडे घेऊया. कवट्याहून आलो. कशासाठी आलास? राजा बनायसाठी आलोय. कशासाठी आलास? राजा बनायसाठी आलोय. कशासाठी राजा व्हायचंय? जनतेची सेवा करायसाठी आलोय. ते बसलेले म्हणले, अरे या पोराकडे आत्मविश्वास आहे, त्याला सिलेक्ट करा. त्याची निवड झाली आणि त्याला राजगादीवर बसवलं. ते जो मुलगा होता, कोण होता माहितीये तुम्हाला? त्याचं नाव होतं सयाजीराव गायकवाड, ज्यांनी पुढे बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. कशामुळे झालं मुलांमध्ये सयाजीराव गायकवाड तयार? काय होता? तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास तुमच्या मनाच्या ठिकाणी ठेवायचा. एखाद्या वेळेस चुकलं तर चुकलं, पण धडक उत्तर द्यायचं. गोष्ट आवडतात? सांगू अजून? हसायची आहे मग तर लय आवडतंय. काय आवाज बारक्या आवाज. दुसरी एक आज तुम्हाला शपथ देऊन सांगायलो. खरं सांगा, इथं बसलेल्यापैकी किती जण कॉप्या करतात? कॉपी करून लिहिणं. काय ना हात केला वगैरे. एक कॉपी करताय का? बघून लिहिणं. मग का हस केला सुरू? कॉपी करणारे कोण कोण आहे तिथं? अरे बापरे, खरंच की तुम्हाला आपल्या नांदेड जिल्ह्याची बदनामी झालेली आहे माहिती आहे तुम्हाला. तुमच्या शाळेची मला शिस्त फार आवडली. मला खरोखर पालिमकर सर तुम्हाला सल्यूट केला पाहिजे. तुम्ही संस्था चालक म्हणून उभा राहिल्याबरोबर सगळे कर्मचारी नम्रपणे उभे राहिलेले बघितले. सगळ्यांचे सत्कार होईपर्यंत एकही कर्मचारी बसून होता का? किती शिस्त आहे तुमच्याकडं. आणि माणसाला मोठं व्हायचं असेल तर शिस्त पाळायला शिकायचं. काय करायचं? शिस्त पाळायची, अभ्यास करायचा. आणि तुम्हाला मी सांगितलं कॉपी करायची. करायची कॉपी म्हणजे कळतंय का? बघून. आणि जर बघून लिहून जर तुम्ही कितीही मार्क घेतला तर तुम्ही मोठे होणार. आज बदने सरांनी काय सांगितलं तर एवढंच लक्षात ठेवायचं की अभ्यासच करायचा, आत्मविश्वास बाळगायचा, आपल्याला जे आवडेल ते मनातून करायचं आणि कॉपी करायची. कॉपी केली तर काय होते सांगू का? आवडत्या गोष्टी टाळ्या वाजवा. एका शाळेमध्ये
आता तुम्हाला समजावं म्हणून जरा ग्रामीण भाषेत बोलतो. एका शाळेमध्ये एक शिक्षण अधिकारी गेले. 10वीला कॉपी, 12वीला कॉपी, BA ला कॉपी, BSc ला कॉपी, MSc ला कॉपी आणि कॉपी करूनच गणिताचे शिक्षक झाले. आपले सर आहेत पण तसे नाही. सरांच्याकडे खूप लोकांनी PhD केलेली आहे. आमच्या सरांकडे सुद्धा, आमचे सर सुद्धा PR शिंदे सर म्हणायचे सरांकडे. मी विनोद म्हणून तुम्हाला सांगायलो, कॉपी करूनच काय झाले ते शिक्षण अधिकारी झाले. काय झाले? आणि कॉपी करूनच शिक्षण अधिकारी झाले आणि शाळा तपासायला आले. काय तपासायला? आणि मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, एक विमान ताशी 1000 किलोमीटर जात, तर माझं वय काय? तुम्ही जसं हसायला तसे ते सगळे पोरं हसायला लागले. अरे म्हणले, या गणिताचा आणि साहेबाच्या वयाचा काय संबंध आहे? पण वर्गामध्ये काही आगाऊ लेकरं असतात. तुमच्या शाळेत काही आगाऊ पोरं असतील की खोडकर? तसा त्या शाळेमध्ये एक आगाऊ पोरं होत. त्यानं माग असं उठायला हे केलं. काय शिक्षण अधिकाऱ्यांनी काय प्रश्न केला? एक विमान ताशी 1000 किलोमीटर जात, तर माझं वय काय? माग बसलेल्या एक आगाऊ पोराला वाटलं काहीतरी उत्तर द्यावं. तिथं गणिताचे शिक्षक होते. त्याला वाटलं शिक्षण अधिकाऱ्याच्या समोर पोराने उत्तर येणं गेलं तर आपली फजिती होईल. गुरुजी बसल्या ठिकाणी म्हणाले, उठा नाही, कोणीतरी सांगा. सांगा रे, सांगा. कोणीच सांगा ना. पण त्या शाळेत एक आगाव आसुक्या नावाचं पोरग होत. तुमच्या याच्यात कोणी आसुक्या नाही? नाही तर जाता जाता ढिर कोणतं घर घालायचं मला. आसुक्या नावाचा आगाव पोरग होत. मागे बसल्या बसल्या त्याने हळूहळू मानवरी केली. त्याच्याकडे त्या गणिताच्या गुरुजीनं बघितलं आणि गुरुजी म्हणले, आसुक्या, आसुक्या उठ, आसुक्या उठ. ते एवढा आगाव होत. ते म्हणलं, सर आसुक्या म्हणायचं नाही, अशोकराव म्हणायचं. आता गुरुजी म्हणले, आता काय करावं? आडला नारायण काय म्हणले, अशोकराव, अशोकराव उठा की, उठा उठा उठा. अशोकराव असे IT मध्ये उठले. कसे उठले? IT. आणि IT मध्ये उठूनच त्या शिक्षण अधिकाऱ्याकडे बघितलं. म्हणले, साहेब, साहेब तुमचा पर्सन काय? तर खेड्यातलं पोरग त्याला प्रश्न कुठं म्हणता याला. साहेब तुमचा पर्सन काय? साहेब म्हणते, एक विमान ताशी 1000 किलोमीटर जात, तर माझं वय काय? आसुक्या म्हणला, साहेब तुमचं वय 50 वर्ष आहे. किती वर्ष? किती? आवाज जोरात उद्या. किती? तुमचं वय 50 वर्ष आहे. खरोखरच मुलांनो, त्या शिक्षण अधिकाऱ्याचं वय 50च होत. साहेब कोण झाले? त्या आसुक्याच्या जवळ गेले. म्हणले, अरे तुझं नाव काय म्हणलास? या पट्ट्याला अशोकराव म्हणतात. म्हणजे अशोकराव, माझं वय 50 वर्ष आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर ओळखलात तुम्ही. पण कोणतंही गणित सोडवायचं झालं तर त्याला सूत्र असतं. बाळा, माझं वय 50 वर्ष आहे हे बरोबर आहे, पण याला सूत्र कोणतं वापरलास? मला साहेब लय सोपं सूत्र आहे. लय सोपं म्हणजे कोणतं? साहेब म्हणला, माझा भाऊ अर्धा येडा आहे, त्याचं वय 25 आहे, तेव्हा तुमचं 50 असायला काय हरकत आहे? आत्मविश्वास आहे, पण त्या अधिकारी
शाळेने कॉपी केल्यामुळे त्याला काही कळालं नाही, पण पोरं आजकालची हुशार आहेत. तसे तुम्ही देखील सगळे कसे आहात? आणि म्हणून आता हा एक संकल्प करायचा की मी कॉपी करणार. गुरुजींनी दररोज शिकवलेलं दररोजचे दररोज पाठ करीन. आणि मुलांना माझं उदाहरण सांगतो, माणसानं जर ठरवलं तर काही बी होतं. लक्षात घ्या, आज मला आणि आमच्या पालिमकर सरांना महिन्याला किती पगार आहे माहित आहे तुम्हाला? नाही. मला पालिमकर सरांना महिन्याला पगार आहे, माझी तर सांगतो 3,62,000. माझी पगार किती आहे? आणि तुम्हाला सांगतो एवढे पैसे आज मला मिळतात. ज्या मुलाला तुमच्या वयामध्ये होतो 6वीला, तर मला नुकती खायला मिळाली नाही म्हणून 4 दिवस उपाशी होतो. नुकती कळते का? बुंदी बुंदी लाडू बुंदीचे बुंदी खायला नुकती खायला मिळाली नाही म्हणून किती दिवस उपाशी होतो? आमच्या गावापासून असं तिथं बारोळ इतकं एक गाव होत, आणि त्या गावाला सप्त्यात भंडाऱ्यामध्ये नुकती खायला मिळणार आहे म्हणल्यानं मी 4 दिवस उपाशी होतो. आई घरी आली की विचारायची, बाळा जेवलास का? मी म्हणायचं, आई मी मित्राच्या घरी जेवून आलोय, मला वाटलं जेवण केलं तर आपल्याला जास्त नुकती खायला मिळणार. पोट भरल्यास 4 दिवस उपाशी. बघा, 4थ्या दिवशी गेलो त्या नुकतीच्या गावला. सप्त्यामध्ये लोक बक्कल जमलेले होते. हळूच एकाला जाऊन विचारलं, मामा आज कशाची पंगत आहे? ते म्हणले नुकतीची आहे. बरोबर रे भाऊ म्हणलं. मामा म्हणलं नुकती कुठे टाकली या? तेव्हा त्या ग्रामपंचायत मध्ये टाकली या. हळूच जाऊन बघितलं, पिवळा हळू ढीक दिसला. हा, आता आपल्याला काय खायला मिळणार? काय खायला मिळणार? असा विचार केला आणि कीर्तनात येऊन बसलो देशमुख सर. ते महाराज काही कीर्तन सोडेना आणि माझं काही कीर्तनात लक्ष. तेवढ्यामध्ये कीर्तन सुटलं, सगळेजण पंक्ती धरून बसले, मी बसलो. सगळ्या जणांनी पात्र हे ते सगळं टाकलं. नुकती वाढणाऱ्याकडे माझं लक्ष. माझं नशीब खोट. माझ्या पंक्तीला येणारा माणूस हरकुळ होतो, त्याची मूठ कमीच, आणि पलीकडल्या बाजूला देशमुख सर बसले तर त्याच्या पंक्तीला मोठा माणूस आणि त्याची मूठ जास्त. पाहायला म्हणलं 4 दिवस उपाशी आहो, माझ्या पंक्तीला एवढंच त्याच्या पंक्तीला जास्त. कुंडलिनी होती नाही पोरं. नुकती खाला सुरू. पहिल्यांदा नुकतीच खाऊन टाकली. म्हणलं आता दुसऱ्यांदा आल्यास तरी आणखी घेऊ, पण आपलं नशीब वाईट. त्या दुसऱ्या पंक्तीला वाढत गेलं सगळं. दुसऱ्यांदा माझ्या पंक्तीला आरत्यात वाढत आलत. तेवढ्या मधातलं एक गावातला पुढारी म्हणला, हे कोणाला डबल ते नुकती वाढाले? बायाच्या पंक्तीला नुकती राहावं लागते. होय वापस. आणि माझ्या जवळ येता येताच माणूस वापस गेलो. एवढीच नुकती 4 दिवसाच्या उपवासानंतर मिळाली. पण ठरवलं, जर आपल्याला आयुष्यामध्ये नुकती खायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझी आई, मी 8व्या वर्गात शिकायला होतो. मुलांना बजा सावधान. एवढं उदाहरण सांगतो आणि थांबतो. जास्त वेळ झालेला आहे, आता अर्धा तास संपून गेलेला आहे. वेळेवर सावधान. टाळ्या वाजवा. आणखी एक संदेश देतो. आपले आई वडील कष्ट करतात की नाही शेतामध्ये? गरीबी आहे ना आपली. मग आपल्या आई वडिलांच्या गरिबीतनं जर त्यांना बाहेर काढायचं असलं तर काय करायचं? आपण शिक्षण घ्यायचं. मी 8व्या वर्गाला शिकायला होतो. कितीव्या? एके दिवशी अभ्यास करत बसलो होतो. अभ्यास करता करता लाईट गेली. माझ्या माईने दिवा लावून माझ्या जवळ ठेवला आणि माझी माई म्हणाली, बाळा या दियाच्या उजेडावर अभ्यास कर, लई शिक, आणि शिकून तुझा लई उजेड या दियासारखा लई उजेड पडू दे. मी या दिव्याच्या उजेडावर अभ्यास
करतोय 1 तासानंतर लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी माय माझ्या जवळ आली. तिने माझ्या तोंडावर डोक्यावर हात फिरवला आणि माझी माय म्हणाली, बघ बाळा, शिकलेल्या माणसाचा उजेड त्या लाईटीच्या बल्बासारखा लई फट पडतोय, जास्त पडतोय, आणि नाही शिकलेल्या माणसाचा उजेड या दियासारखा कमी पडतोय. तेव्हा माय तू लई शिक आणि शिकून तू हा लाईटीच्या बल्बासारखा लई उजेड पडू दे. टाळ्या. माझ्या आईनं 8व्या वर्गामध्ये जो मला शिक्षणाचा मंत्र दिला, त्या मंत्रानं आज शिक्षण क्षेत्रातला प्रोफेसर झालो. या विद्यापीठातल्या 4 जिल्ह्यातला उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून पुरस्कार मिळाला. माझ्याही हाताखाली 8 विद्यार्थ्यांनी पीएचडी केली. सिनियर कॉलेजचा 5 वर्ष प्राचार्य झालो. हे सगळं मला मिळालं. कशामुळं? अभ्यासामुळं, शिक्षण घेतल्यामुळं. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आज शपथ घ्यायची की माझ्या आई वडिलांची गरिबी दूर करण्यासाठी मी काय करेन? अभ्यास करेन, शिक्षण घेईन आणि दररोज उठल्याबरोबर मी माझ्या आई वडिलांचं दर्शन, आपल्या मॅडम, आपले सर हे आपल्यासाठी देव आहे. परवा मी गुरुभक्तीवर गंगाखेडला बोललोय. आपल्या गुरुजींचे शब्द कधीच खाली पडू द्यायचे. मला आनंद वाटला. पाटील मॅडम सांगत होत्या की या शाळेमध्ये किती उपक्रम घेतले जातात. प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घ्यायचा. फक्त पुस्तकातला किडा व्हायचं. खेळात भाग घ्या, आनंद नगरीमध्ये भाग घ्या. बघा, हे आता तुमच्या शाळेचं नेतृत्व करणार आहेत. हे सगळेजण उद्या भविष्यामध्ये, आतापासून त्यांना ट्रेनिंग दिलं झालंय. उद्या हे भविष्यामध्ये सरपंच होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील. उद्या याच्यात एखादा आमदार होईल, एखादा खासदार होईल आणि या देशाचं नेतृत्व करतील. गरिबी आहे म्हणून लागायचं नाही. या देशामधले अब्दुल कलामांचं नाव माहिती आहे ना? त्यांनी अभ्यासावर प्रेम केलं. मुलांना गरिबी होती अब्दुल कलामांची. सायकल वरून पेपर विकायचं काम करत होते. कोण? आणि वडील त्या रामेश्वरमला नावाडी होते. तरी अब्दुल कलाम शिकून मोठे झाले. मनाने ठरवलं तर काहीच होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माहिती आहे ना? किती गरिबी होती त्याच्याकडं. मुंबईला ज्या खोलीमध्ये राहत होते का नाही मुलींनो, त्या खोलीमध्ये त्यांच्या घरात एवढे जास्त माणसं होते की एका टाइमला सगळे झोपू शकत नाहीत. म्हणून 2-2 तास त्या घरातल्या माणसाला जागं राहावं लागत होतं. घरामध्ये लाईटची सोय नाही म्हणून बाबासाहेबाला रस्त्यावर जे बल्ब लावलेले असतात की नाही, त्या बल्बाखाली बसून बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि म्हणून बाबासाहेब विश्वरत्न झाले. उद्या 10 वर्षाच्या नंतर, 20 वर्षाच्या नंतर तुम्ही एवढं मोठं व्हा की तुमचा सत्कार करायला आम्हाला बोलवावं आणि तुम्ही एवढे मोठे झालेले बघून आमचा गगनात मावेन असा आनंद व्हावा. आता आपला उद्धार कोण करणार आहे? आपला उद्धार देव धर्मापेक्षाही आपला उद्धार शिक्षण करणार आहे. कोण करणार आहे? आणि म्हणून दररोज शाळेवर वेळेवर यायचं. शाळा बुडवायची नाही. सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. एवढं या निमित्त आई वडिलांचे शब्द पाळायचे. आणि पालिमकर सरांना मी धन्यवाद देतो की अशा ग्रामीण भागामध्ये इंग्रजीचं शिक्षण त्यांनी इथं सुरू केलेलं आहे. तुमचे कोणी भाऊ भगिनी जर या शाळेत येत नसतील तर आई वडिलांना सांगा की आई, ते आपले जे मॉडेल इंग्लिश स्कूल, पब्लिक स्कूल आहे की नाही, तिथं खरोखर फार शिकवलं जातं, चांगलं शिकवलं जातं. पाटील मॅडमने सांगितलं 2 मार्क कमी पडले तर ऐकत नाहीत, पण आमचे मुलं संस्कारी झाले पाहिजेत. हा उद्देश या शाळेचा आहे. टाळ्या वाजवा. संस्कार महत्वाचे आहेत. एका ठिकाणची एक गोष्ट सांगतो. जाऊ दे, आता वेळ झालाय. मला वाटतं आता थांबू का? गोष्ट सांगू? टाळ्या वाजवा. एकच गोष्ट सांगून थांबूया. बघा, गोष्टी आवडतात, बायकेवर लक्ष द्या. इकडे बघा, गोष्ट कशी आहे बघा बरं. एका
जांबाचे जास्त झाड असतात का नाही त्याला जांभवाडी म्हणतात. काय म्हणतात? जांबाचे झाड जास्त होते. त्या जांबाच्या झाडावर एक पोरग बसलेलं होतं. त्या पोराला जांब चोरताना जांबाच्या मालकाला बघितलं. जांबाचा मालक म्हणला, बेट्या जांब चोरायला उतर खाली, तुझा पाठच सोडून काढतो. जांब चोरतोस, उतर खाली, तुझे पाठ सोडून काढतो, तुझ्या पाठीला मारतो. ते पोरग थरथर थरथर कापायला लागलं. बाप रे, आता हे माणूस आपल्याला मारतय, आपण चोरी करायला. तेच माणूस म्हणलं, उतरतोस का खाली? उतर, नाही तर तुझ्या बापाला सांगतो. उतर, नाही तर तुझ्या बापाला सांगतो. बापाला सांगतो म्हणल्या पोरग करून जोर जोरानं हसायला लागलं. उतर खाली, तुझी पाठ फोडतो म्हणलं की घाबरू लागलं. आणि बापाला सांगतो म्हणलं की त्या मालकाला काही कळच ना. उतर खाली, पाठ फोडतो म्हणलं की घाबराले, आणि बापाला सांगतो म्हणलं की. त्या माणसाने विचारलं, होय रे म्हणले, बापाला सांगतो म्हणल्यास कस काय हसालायच? म्हणला त्याचं काय, तेव्हा पलीकडच्या जांबावर बाबा बी जांब तोडाले. पलीकडच्या जांबाच्या झाडावर बाबा ही जांब तोडायले. वडील आणि आई जर चांगले संस्कार करत नसतील तर लेकरं घडू शकत नाहीये. शिवाजी महाराज का घडले? माझी जाऊंनी संस्कार केले. बाशिवांना पाळण्यात टाकलं, पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आणि माझी जाऊ म्हणू लागल्या, तू जागसी काय वाया, निज रे निज शिवराया. बघ निजल्याना तशाच घाटा खाली, कोकणच्याच वरा चाली. बघ निजली ना बारा मावळ पेट, शिवनेरी जुन्नर पेट. तो तिकडे सिद्धी जमान, हा इकडे अफजल खान, पलीकडे मुलुक मैदान. हे आले रे बाळा तुळसी धराया, निज रे निज शिवराया. बाळा शिवबा लहान आहे तोपर्यंत आराम करून घ्या. तुम्हाला मोठे झाल्याच्या नंतर मुघलांच्या विरोधामध्ये रात्र रात्र जागून त्यांचा नेस्तनाबूत करायचे. हे संस्कार माझी जाऊंनी बाशिवबावर केले, म्हणून बाशिवबा निर्माण होऊ शकले. साने गुरुजीवर त्यांच्या आईने संस्कार केले, म्हणून साने गुरुजी मातृहृदयी घडू शकले. म्हणून या शाळेचं मला कौतुक वाटतं. मॅडमच्या प्रास्ताविकातून मला फारच आनंद वाटला की शाळेत 2 मार्क कमी पडले. मार्काकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाहीये. बघा, तुम्ही नवोदयला मुलं इथली लागलेली आहेत, ऑलिम्पियाड मध्ये तुम्ही सगळ्यांनी गुणवत्ता घेतलेली आहे. त्याबरोबरच तुम्ही सगळ्यांनी संस्काराला महत्व द्यावं, एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आणि जाता जाता 4 ओळी सांगून थांबतो. बरोबर, सावधान. लगा सको तो भाग लगाना, आग लगाना मत सीखो. लगा सको तो बाग लगाना, आग लगाना मत सीखो. बिछा सको तो फूल बिछाना, शूल बिछाना मत सीखो. पिला सको तो सुधा पिलाना, पिला सको तो सुधा पिला, सुधा म्हणजे अमृत. पिला सको तो सुधा पिलाना, जहर पिलाना मत सीखो. जला सको तो दीप जलाना, दिल जलाना मत सीखो. दिल जलाना मत सीखो. धन्यवाद. सगळ्यांच्या प्रति मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.